अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर बघा, 22 जानेवारी म्हणजे सर्वांचा खूप आनंदाचा दिवस आहे. कारण प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. पूर्ण भारतामध्ये, अख्ख्या जगभरामध्ये दीपोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा यावर्षी दिवाळी साजरी करण्याचा योग आला आपल्या सर्वांना. तर बघा, बऱ्याच ताईंनी दीपोत्सवसाठी आपल्याकडून प्युअर गाईच्या तुपाचे दिवे रेडीमेड घेतलेले आहे. जसे की पंती आहे आणि पंतीमध्ये डायरेक्ट दिवा आहे. तर बघा, बऱ्याच ताईंनी 108 108 दिवे घेतलेत, काही ताईंनी 51 घेतलेत, काही ताईंनी 21 घेतलेत, असे दिवे घेतलेत. तर काही ताईंनी छोटेसे दिवे घेतलेले आहेत, 50 दिव्यांचा डब्बा. काही ताईंनी एक छोट्याशा 30 वातींचा डब्बा घेतलेला आहे. तर बघा, हा दीपोत्सव आहे, हा अख्ख्या जगभरात आणि अख्ख्या भारतात मोठ्या जल्लोषात किंवा मोठ्या तयारीमध्ये झगमग होणार आहे आपल्या अख्ख्या देशभरामध्ये. जय श्रीराम. कारण हा खूप आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी, नवीन ऐतिहासिक क्षण असं म्हणाल. कारण इतिहासातला खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी. आणि बघा, खूप आनंद आहे सगळ्यांना की, आणि प्रत्येकालाच तिथं जाणं शक्य नाही आहे. तर अशा वेळी आपण आपल्या घरामध्येच प्रभू श्रीरामांचं आगमन करायचं आहे. ते कसं, तर सगळ्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये छान असं सजवायचं आहे, दिवे लावायचे आहेत, आपल्या दरवाजामध्ये दिवे लावायचे आहेत, आपल्या देवघरामध्ये दिवे लावायचे आहेत. तर तुम्ही तुपाच्या वातीचा दिवा आपल्याकडे घेऊ शकता, ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. तर तुपाचा जो वातीचा दिवा आहे तो बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेला आहे. तर बघा, हे असे तुपाच्या वातीचे दिवे आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे दिवे आहेत, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये 50 पीस असतात एका तुपाच्या दिव्यामध्ये. तुम्हाला मी दाखवणार आहे की ह्याच्यासाठी आपल्याकडे पंत्यासुद्धा मिळतात, किंवा तुम्ही रेडीमेड पण एक तुपाचा आपल्याला दिवा मिळतो 20 रुपयाला. तो 2.5 तास चालतो, तो मोठा आहे, त्याला पंतीसुद्धा आहे, म्हणजे विथ पंती असा दिवा आहे. तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा, आज मी भरपूर तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि घंटीसारखं जे बेल आयकॉनचं बटन आहे ना, त्याला क्लिक करायला विसरायचं नाही आहे. तर बघा, तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझ्याकडे जे नवीन आध्यात्मिक जे प्रोडक्ट असतात किंवा सेवा, पूजा साहित्य, हे तुम्ही बघू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला मला सर्वात अगोदर सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केलं की सगळे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर बघा, तुम्ही हा सुद्धा डबा घेऊ शकता, किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, किंवा माता लक्ष्मीला तुपाचा दिवा फार प्रिय आहे. मी प्रत्येक पूजेमध्ये दाखवते. कारण मी बघा, तेलाचा दिवा एक लावते स्वामींसमोर तिळाच्या, आणि मी बाकी सगळे दिवे तुपाचेच लावते. माता लक्ष्मीची सेवा असेल किंवा मेन दरवाजामध्ये असेल, तुळशीमध्ये, सगळ्यामध्ये मी तुपाचा दिवा वापरते. कारण वात लावा, ती भिजवा, परत तो काही वेळेस तो आपल्याला दिवा क्लीन करणं होत नाही, चिकट होतो, चिकचिक होते. त्याच्यापेक्षा आयता आपण घेतला आणि ठेवून दिला तरीसुद्धा खूप चांगला आहे. तर बघा, त्यासाठी तुम्ही जर माता लक्ष्मी सेवा करता, तर कमळाचा दिवा आहे बघा आपल्याकडं, तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा असा दिवा ठेवू शकता. हे बघा, असा कमळाचा दिवा आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा. तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. किंवा त्याच्यामध्ये बघा, अशी पंतीसुद्धा आहे प्युअर पितळेची. कारण हे जड आणि भरीव आहे बरं का. ज्या ताईने आपल्याकडून घेतलंय त्यांना माहिती आहे की क्वालिटी किती छान आहे. तुम्ही असा सुद्धा पितळेची पंती घेऊ शकता, किंवा त्याला ऑप्शन अजून एक आहे, तुम्ही कुबेर दिवा पण घेऊ शकता. हे बघा, असा कुबेर दिवा, ह्याच्यामध्ये तुम्ही अशी तुपाची वाट ठेवू शकता. तर बघा, असे छान असे तुपाचे दिवे आहेत. कारण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं आगमन आहे, आणि बऱ्याच ताईंनी बघा ऑर्डर केलेले दिवे आहेत, तुम्हाला दाखवते मी. तर बघा, हे एका ताईंनी 51 दिवे ऑर्डर केले, म्हणजे त्यांनी 51 दिवे घेतलेले आहेत त्या दिवशीसाठी घरामध्ये, किंवा त्यांच्या देवघरामध्ये त्यांना हे दिवे लावायचे आहेत. कारण हे दिवे बघा 2.5 तास चालतात, म्हणजे 2-2.5 तास चालणार हे दिवे आहेत. तर हा दिवा तुम्ही बघितलाच आहे, सकाळी पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. बघा, असा असतो हा. ह्याला लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा बऱ्याच ताई घेतात. ज्यांनी वैभव लक्ष्मी व्रत केलंय किंवा लक्ष्मीची सेवा जेव्हा करतो 2.5 तास चालतो, किंवा रोज एक तुळशीमध्ये किंवा आपल्या दरवाजामध्ये ठेवायचं आणि लक्ष्मी मातेला म्हणायचं, हे लक्ष्मी माते, माझ्या घरामध्ये आगमन करा, माझ्या घरामध्ये स्थिर राहा, माझ्या घरामध्ये धन दौलत, पैसा, वैभव चांगलं नांदू दे, आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, अशी प्रार्थना करा. माता लक्ष्मी तुमच्या घरामधून कधीच जाणार नाही. एवढ्या तुपाच्या दिव्याचे रिझल्ट चांगले आहेत. कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे, मी प्रत्येक वेळेस सांगते. आणि माझा जास्त त्याच्यावरती भर काय, कारण मला वाटतं की ज्या सेवेतून माझं चांगलं झालं, कल्याण झालं, मला आर्थिक प्राप्ती होतीये, माझ्या घरी लक्ष्मी माता स्थिर आहे, तर तुमच्याही घरी असावी असं मला वाटतं. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की माता लक्ष्मीची सेवा खूप प्रभावी आहे, खूप शक्तिशाली आहे. आणि त्यात आपल्याकडून तुम्ही बरकत किट ऑर्डर करताय, त्याचेसुद्धा अनुभव रिझल्ट तुम्ही कम्युनिटीमध्ये चेक करा. कारण ते बरकत किट सिद्ध केलेलं असतं, आणि त्याच्यावरती मंत्रसुद्धा दिलेला आहे.
तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. रोज नित्य सेवा करायची आहे त्याची. आणि ते आपलं जसं की कार्यसिद्धी म्हणजे आपलं जसं की ऑफिस असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल किंवा घराच्या तुम्ही कॅश बॅगमध्ये किंवा कॅश पेटीमध्ये किंवा तुम्ही घराच्या तिजोरीमध्ये ती ठेवू शकता. तर बघा असंही बरकत लक्ष्मी म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपला व्यवसाय वाढण्यासाठी, आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी ते किट तुम्हाला दिलं जातं. तर त्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये काय असतं, लक्ष्मी मातेची प्रिय धन आणि लक्ष्मी मातेची सेवेचं सगळी सामग्री असते. तर असा तुपाचा दिवा आहे, 20 रुपयाला एक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये डिस्काउंट केलेला आहे आम्ही, कारण बऱ्याच ताई 11, 51, 108. आता एक ताई तर आहेत बघा, गुजरातच्या आहेत बरं का, आणि ताई नाही त्या मावशी आहेत, त्यांचं वय आज 60 आहे. पण त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांनी स्वतः म्हणजे त्यांनी कॉल केल्यावर मला कळलं. त्या म्हणे की ताई प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत 22 जानेवारीला आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे. तर म्हटलं तुम्हाला काय हवं आहे? तर त्या म्हटल्या मला एखादा चांदीचा कॉईन द्या किंवा असे तुपाचे दिवे तुम्ही मला द्या. आणि त्या चक्क काकूनी 500 दिवे तुपाचे घेतले आपल्याकडून अशामध्ये. कारण बघा त्यांचं घर खूप मोठं आहे आणि त्या म्हटल्या मी टेरेसवर वगैरे सगळीकडे म्हणजे माझं पूर्ण जे अख्खं बंगला आहे 2 मजली तो पूर्ण मी सजवणार आहे तुपाच्या दिव्याने. कारण प्रभू श्रीरामाचं आगमन होतंय आणि त्याचा आनंद त्यांना खूप जास्त आहे. तसंच बघा त्या म्हटल्या की मला मूर्तीसुद्धा चांदीची बनवून घ्यायची प्रभू श्रीरामांची, म्हणजे राम, सीता, लक्ष्मण, भगवान हनुमान असं त्यांना मूर्ती घ्यायची आहे काकूंना. म्हणजे बघा खरं आहे की आपल्या सगळ्यांसाठी बघा खूप मोठा हा ऐतिहासिक क्षण आहे सगळ्यांसाठी. नवीन उमेदीने नवीन ऊर्जा आपल्यामध्ये आपण भरणार आहे किंवा नवीन सकारात्मकता आपल्यामध्ये येणार आहे. तर प्रत्येकाने बघा 22 जानेवारीनंतर आपलं आयुष्य खूप वेगाने सकारात्मक पॉझिटिव्हिटी आणि चांगल्या विचारांनी सुरुवात करायची आहे. कारण प्रभू श्रीराम आपल्या अयोध्येच्या जन्मभूमीमध्ये खूप छान असं त्यांचं आगमन होणार आहे आणि खूप आनंद होतो की कसं असतं की जय श्रीराम आपण म्हणतो प्रत्येक वेळी किंवा भगवान हनुमानची सेवा करतो आणि आज साक्षात त्यांचं एवढं मोठं मंदिर झालं, साक्षात ते विराजमान होणार आहे. तर जगभरामध्ये दीपोत्सव आणि जल्लोष आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा हा तुपाचा दिवा 11 घ्या, 21 घ्या, 4 घ्या, 108 घ्या, 1000 घ्या, 500 घ्या, कितीही क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर बघा खूप सुंदर असा तुपाचा दिवा आहे. जर स्टॉकआउट झाला म्हणजे कसं ऑर्डर कंटिन्यू चालू आहे त्याची, हा जर स्टॉकआउट झाला तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत. तर हा सुद्धा तुम्ही 3 डबे 2 डबे घेऊ शकता. तर हा सुद्धा खूप छान आहे. तुम्ही टेरेसवर वगैरे असं जर ठेवला तरी तो प्रज्वलित होतो बरं का, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला छोटे हवे असतील तर बघा छोटे सुद्धा आहेत, म्हणजे एकदम छोटे आहे बघा, असे छोटे सुद्धा आहेत तुपाचे दिवे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. ज्या ताईने घेतलंय त्या कमेंट करतीलच, कारण ह्याच्यामध्ये कोणतेही मिलावट नाही. प्युअर गाईच्या शुद्ध तुपापासून हे बनवलेले दिवे आहेत. तसंच चला तुम्हाला दाखवणार आहे की ऑर्डरचे दिवे आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारं अत्तर. तर बघा हे मोगरा अत्तर आहे. तुम्ही बघा सगळ्या देवी देवतांची पूजा केल्यानंतर देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्या सुवासिक सुगंधाने देवी देवता आपल्या घरी विराजमान होतात. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तुम्ही महालक्ष्मीच्या फोटोला किंवा तुमच्या देवी देवतांना तुम्ही हा मोगऱ्याचा अत्तर सुद्धा लावू शकता किंवा आपल्याकडे गुलाबाचं अत्तर सुद्धा आहे. महालक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबाचं अत्तर, हे बघा रोज अत्तर, म्हणजे गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला प्रिय आहे. तुम्ही गुलाबाचं अत्तर सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणाशी लावू शकता. त्याचा सुगंध ओरिजिनल आणि नॅचरल हे अत्तर आहे, ह्याच्याने कोणत्याही मूर्तीला डाग वगैरे पडत नाहीत. आपले जे प्रोडक्ट आहेत ते सगळे नॅचरल, केमिकल कोणतंही नाही त्याच्यामध्ये. तसंच बघा हे केवढा अत्तर, म्हणजे आपलं जे भगवान विष्णू आहेत, भगवान विष्णू, भगवान बालाजी, तसंच बघा श्रीयंत्र हे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणजे त्यांचं आसन आहे. तुम्ही त्यासाठी सुद्धा हे केवढा अत्तर लावू शकता. त्याने श्रीयंत्राची सेवा अशी पॉझिटिव्ह वाटेल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील. तर हे केवढा अत्तर आहे. हे अत्तर हवं असल्यास तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला हे अत्तर घरपोच मिळेल. तसंच श्रीयंत्र मिळेल, हळदीचं कुंकूसुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल. तर असं हे अत्तर आहे. तर स्वामींचा आवडता बघा हिना अत्तर, स्वामींचा आवडता हा हिना अत्तर आहे. ह्या अत्तरने म्हणजे बऱ्याच ताई सांगतात की 400-500 रुपये त्यांनी अत्तर आणलं स्वामींच्या मूर्तीसाठी आणि काय झालं कालांतराने त्याचं नाही का थोडंसं मूर्तीचा कलर उडला. पण हे अत्तर आहे ते चांगलं आहे आणि नॅचरल आहे. तुम्ही हे प्युअर हिना अत्तर आहे. तुम्ही हे सुद्धा आमच्याकडून खरेदी करू शकता. सगळे प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळतात. खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे 8080932488 असा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती मेसेज करा आणि ह्या गोष्टी तुम्ही मागवा. तसंच बघा चाफा अत्तर, आता स्वामींना चाफा प्रिय आहे पण काही वेळेस चाफा मिळत नाही, त्यावेळेस तुम्ही चाफ्याचा अत्तर सुद्धा स्वामी माऊलींना लावू शकता. म्हणजे चाफेचा सुगंध ह्याच्यामध्ये आहे.
तसंच चाफा अगरबत्तीसुद्धा तुम्ही स्वामींना लावू शकता. जसं की चाफा मिळत नसेल तर चाफा अगरबत्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. फक्त माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बघा सँडल म्हणून हा एक फ्लेवर आहे, हा स्वतःसुद्धा आपण यूज करू शकतो. तर बघा हे बाहेरचे केमिकल वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही अशा अत्तरसुद्धा लावू शकता. मी तर मोगऱ्याचं यूज करते, मला खूप आवडतं. म्हणजे मला कुठं बाहेर जायचं असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर अशा वेळी मी मोगऱ्याचं अत्तर आणि हे सँडल अत्तर दोन्ही वापरते, मला खूप आवडतं. तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे अत्तर खरेदी करू शकता. खूप छान असा ह्याचा सुगंध आहे. ज्यांनी घेतले ते कमेंटमध्ये सांगतीलच. तसंच बघा हा गुलाब अत्तर, म्हणजे न चुकता माता लक्ष्मीचा प्रिय असणारा गुलाब आणि केवडा अत्तर न चुकता घ्यायचा आहे. कारण गुलाब लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना केवडा प्रिय आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही अत्तर तुम्ही खरेदी करा. जर तुम्ही श्रीयंत्राची सेवा करत असाल, माता लक्ष्मीची सेवा करत असाल, तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलंच, मी माता लक्ष्मींच्या फोटोला हा गुलाब अत्तर लावते आणि श्रीयंत्राला केवडा अत्तर लावते. तर हे असे अत्तर आहेत आपल्याकडले. हवे असल्यास खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्याच्यावरती नक्की ऑर्डर करा. तसंच बघा बऱ्याच ताई विचारतात की ताई देवी देवताना तू असं नाही का, म्हणजे हे तुम्हाला कुठेही मिळतील, म्हणजे किचनमध्ये सुद्धा आपण अगदी वापरतो. पण हे मी सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या अभिषेक नंतर स्वच्छ पुसण्यासाठी मी हे वापरतो. कारण ह्याचा जो यूज आहे तो चारी बाजूनी होतो. आता बघा आज इकडून आपण देवी देवतांना पुसले, उद्या इकडून सुद्धा पुसू शकतो बरं का. आणि 4-5 दिवसांनी ह्याला वॉश करायचं. तर ह्याचे दोन ओले देवदेवता ह्याने पुसायचे आणि सुकलेले देवी देवता इकडून पुसायचे. तर हे असे नॅपकिन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. बऱ्याच ताईंनी सांगितलं की आम्हाला सुद्धा शीतलताई हवी आहेत आणि आम्हाला वेळ नाही आहे मार्केटमध्ये जायला, तर तू जे स्वामींना पुसते ते नॅपकिन तो आम्हाला पाहिजे. तर हे बघा चारी बाजूने तुम्ही देवी देवतांना पुसू शकता. म्हणजे बघा इकडून इकडून किंवा इकडून, म्हणजे ह्याचा यूज हा चांगल्या प्रकारे होतो. तर तुम्ही हा सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. खूप मऊ आणि छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे बरं का. तसंच बघा बऱ्याच ताईंना असा पाहिजे असतो, म्हणजे त्यांना वर्किंग वुमन आहे, जॉबला जातात पण वेळ मिळत नाही देवी देवतांचे वस्त्र कधी कधी धुवायला. तर बघा ह्याला असं मळ खपाव सुद्धा हा असा सुद्धा तुम्हाला नॅपकिन मिळतो. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये किचनसाठी किंवा देवी देवतांच्या मूर्त्या पुसायला सुद्धा घेऊ शकता. कारण एका वेळेस एकच काम करा, एकतर देवी देवतांना करा किंवा तुम्ही स्वतः वापरण्यासाठी करा. तर हे असे नॅपकिन आपल्याकडे, म्हणजे मी हे वापरते देवी देवतांना पुसण्यासाठी. आणि कारण कसं आहे, धुतल्यानंतर धुता पण व्यवस्थित येतं. आणि जर आज वाटले की इकडं कुंकू लागलंय किंवा इकडं अष्टगंध लावलाय तर ही बाजूने नको पुसायला, तर मी ह्या दुसऱ्या बाजूने देवी देवतांना पुसत असते. म्हणजे तुमचा हे चार बाजूने तुमचा ह्याचा यूज होतो. म्हणजे एक बाजू, ही 2, ही 3, ही 4 असा ह्याचा यूज होतो. आणि त्यामुळे तुम्ही जरी लवकर नाही वॉश केला, वेळ नाही भेटला, तरी सुद्धा तुम्ही ह्याच्याने देवी देवतांना अभिषेक केल्यानंतर पुसू शकता. आणि ह्याच्यामध्ये कसं असं पाणी शोषलं जातं. आता बऱ्याच ताई कॉटनचे वगैरे कपडे वापरतात, पण देवी देवतांना त्यामध्ये ओलेच राहतात, परत कुंकू सगळीकडे पसरतं आणि ते कुंकवाचे डाग उठतात. तर हे बघा अगदी छान असं पाणी शोषून घेतो हा नॅपकिन. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा त्याच्यामध्ये हा येल्लो, म्हणजे ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत. कारण मी व्हिडिओ ह्याच्यावरती केलाच नव्हता, पण बऱ्याच त्यांची इच्छा होती की शीतलताई सगळे कलर टाक, आणि प्रत्येकाला पर्सनली कलर टाकणं शक्य नव्हतं, त्यामुळे हा व्हिडिओ करते. ह्याच्यामध्ये भरपूर कलर तुम्हाला मिळतील. खूप सुंदर असा हा नॅपकिन आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे. आणि जो माझ्याकडे आहे ना, बऱ्याच ताई बघतात व्हिडिओमध्ये, तर माझ्या नॅपकिनला जवळपास 2 वर्ष झालेली आहेत बरं काय का. म्हणजे मी स्वामींची मूर्ती, स्वामी किंवा इतर देवी देवतांना त्यानेच मी चांगलं पुसून घेते. तर माझ्याकडे 2 नॅपकिन आहेत, एक पिंक कलरचा आहे आणि एक ऑरेंज कलरचा आहे. त्याला 2 वर्ष होऊन गेले, पण जसाच्या तसा आहे. आणि जेव्हा आपण देवी देवतांचे जे वस्त्र, हे कपडे धुतो ना, तेव्हा साबण किंवा तुमची जी काही पावडर असेल, म्हणजे रिन पावडर, टाईट पावडर, बरं, किंवा बऱ्याच ताई असं पण करतात की स्वतःचे कपडे धुवायच्या मशीनमध्ये देवांचे कपडे टाकतात. तर असं करू नका. कारण कसं असतं, आपले कपडे कसे असतात काय, आपण तेवढं पावित्र्य पाळत नाही. आणि जेव्हा देवी देवतांचे आपण वस्त्र धुतो ना, तेव्हा साबण त्याचा वेगळा वापरा, किंवा तुम्ही ज्या रेग्युलर आपण कपडे धुतो त्या ह्याच्यावर म्हणजे हाताने सुद्धा असं आपण स्वच्छ पिळून धुवू शकतो. कारण देवी देवतांचे कपडे धुताना सुद्धा तुम्ही काळजी घ्या. बऱ्याच ताई बघा तोच साबण आणि बऱ्याच आपल्या कपड्यामध्ये सुद्धा देवी देवतांचे कपडे भिजत घालतात, असं नाही करायचं. तर हे असे नॅपकिन आहेत, ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत. तर स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला असे देवी देवतांना पुसण्यासाठी छानसे नॅपकिन सुद्धा मिळतील. तर हे नॅपकिन कसे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. बऱ्याच ताईंनी घेतलेत, म्हणजे स्वामींची आपल्याकडे 11 इंच मूर्ती घेतली की ताई ह्या नॅपकिन सुद्धा ऑर्डर करतात आणि त्यांना सुद्धा ते आवडतात. म्हणजे कुठेही मिळतील याचा विषय नाही आहे, पण तुम्हाला वेळेवरती मिळत नाही आहेत किंवा तुम्हाला वेळ नाही आहे मार्केटमध्ये जायला आणायला, तर अशा वेळी तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा. तसंच बघा खूप सुंदर असं माता लक्ष्मीच्या बांगड्या,
म्हणजे बऱ्याच ताईंनी बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या बघितलेल्या आहेत. तर ह्या माता लक्ष्मीच्या बांगड्या आहेत, तुम्ही बघू शकता. अशा ह्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या. तर माता लक्ष्मीच्या बांगड्यांची तुम्ही माळसुद्धा बघितली माझ्या व्हिडिओमध्ये सकाळच्या. तर तीसुद्धा उपलब्ध होईल लवकरच, कारण त्या होत्या पण सकाळी व्हिडिओमध्ये एक आता किती आम्ही 25 पीस मागवले होते. तर ते सगळे स्टॉक आउट झाले. म्हणजे काय होतं की व्हिडिओ झाल्यानंतर काही गोष्टी राहत नाहीत, लगेच स्टॉक आउट होतात. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे. हा बघा, त्याच्यामध्ये अशा पिवळ्या कलरच्या बांगड्या आहेत. पिवळा कलर, लाल कलर आणि हिरवा, ग्रीन, येल्लो आणि रेड ह्या 3 कलरमध्ये ह्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या. तर तुम्ही त्यांना ह्यासुद्धा बांगड्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. हे बघा, अशा ह्या हिरव्या कलरमध्ये बांगड्या आहेत. म्हणजे तुम्ही साधी घेऊ, जसं आपल्या हातात कसं आपल्याला एखाद्याने सुवासिनीचा अलंकार किंवा माहेर म्हणून कधी कधी 12 बांगड्या घातल्या जातात, कधी 7-7 बांगड्या घातल्या जातात, कधी कोणी 2 डझन घालतं, 1 डझन घालतं. तसं तुम्ही ह्या बांगड्या किती घेऊ शकता. तर बऱ्याचशाच ताई आहेत त्या ह्या 12-12 बांगड्या घेतात. म्हणजे हिरव्या 12 घेतात, त्याच्यानंतर येल्लो 12, कारण 12च असाव्या, येल्लो 12 घेतात आणि लाल कलरच्या 12. म्हणजे प्रत्येकजण हे 12-12 बांगड्या घेतात. किंवा कुठल्या देवीला किंवा तुम्ही कुलदैवतीला निघाला असाल तेव्हासुद्धा तुम्ही जेव्हा त्यांचा मानसन्मान करत असता त्यावेळेससुद्धा ह्या बांगड्या वापरल्या तरीसुद्धा चांगलंच आहे. तर बघा, ह्या अशा बांगड्या आहेत. ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी ऑर्डर करा. खूप सुंदर अशा बांगड्या आहेत. कलर बघा, हा येल्लो कलर आहे, म्हणजे पिवळा, रेड, लाल कलर आणि ग्रीन कलर ह्या 3 कलरमध्ये ह्या बांगड्या तुम्हाला मिळतील. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण स्टॉक आउट होतात. तर मागच्या वेळी तुम्ही बघितलं की बांगड्या किती लवकर स्टॉक आउट झाल्या. तसंच बघा, बऱ्याच ताईंना केसर हवं असतं. हे बघा, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी केसर हे बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे. तर मी दाखवलं तुम्हाला आपल्या तुपाच्या दिव्यात किंवा त्यांच्या नैवेद्यामध्ये, म्हणजे दूध असेल, खीर असेल, तर माता लक्ष्मीला न चुकता केसर रोज ठेवायचे. आणि तुम्ही धनलक्ष्मीची पोटली बनवताय त्याच्यामध्ये सुद्धा 2 केसरच्या काड्या टाकायच्या, कारण केसर हे लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे. केसर, कवड्या, गुलाबात्तर, केवडा अत्तर, पिवळ्या कवड्या, गोमती चक्र आणि महालक्ष्मीची पंचरत्न मी कुंचनची सेवा दाखवली. आणि एखादं कमळाचं फूल चांदीचं असावं किंवा पारिजातक, आणि ते सगळी पोटली आपल्या तिजोरीत ठेवायची. तर बघा, हे असं केसर आपल्याकडे मिळतं. तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आणि हे ओरिजिनल आहे. ज्या ताईंनी घेतले त्या तुम्हाला सांगतील कमेंटच्या माध्यमामध्ये. तर बऱ्याच ताईंचे बघा हे ऑर्डरचेच आहेत केसर, म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे केसर मिळतील. तर 1 डबी जर घेतली तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी 2 महिने 3 महिने जातात आणि पुरतं तेवढं केसर. तसंच बघा, बऱ्याच ताई निकाल कमेंट केली मला की शीतलताई तुझे देव खूप चमकतात देवघरातले, तर तू देव साफ करण्यासाठी काय यूज करते. तर देव स्वच्छ करण्यासाठी मी चंदन पावडर यूज करते. सुगंध ज्या ताईंनी घेतलाय त्या कमेंट करतील की हे ओरिजिनल आणि प्युअर आहे, ह्याला सुगंध भरपूर आहे. कारण देवी देवताचा अभिषेक केल्यानंतर चंदन पावडरला देवी देवता सुद्धा खुश होतात आणि छान म्हणजे चमकतात. पितांबरी किंवा हे काही तुम्हाला घासायची गरज नाही, कारण हे चंदन पावडर आणि लिंबू ह्या दोन्ही गोष्टींनी देव स्वच्छ केले तर एकदम नव्यासारखे चमकतात. तुम्ही स्वतः घेतली ज्या ताई त्या कमेंट करतीलच, कारण त्यांचा रिव्ह्यू फीडबॅक आहे मला. तुम्ही कम्युनिटी चेक करा प्रत्येकाचा, म्हणजे जसं जमल तसं मी रिव्ह्यू अपलोड करते, पण शक्यतो सगळ्यांचं शक्य होत नाही. काही काही त्या अशा पण आहेत की सामान पोचलं की व्हिडिओ करतात आणि मला पाठवतात. तर ही चंदन पावडर आहे. तर ही चंदन पावडर खूप महाग नाही, फक्त तुम्हाला 80 रुपयामध्ये 1 पॅकेट मिळतं. आणि ही जी चंदन पावडर आहे तुम्हाला जवळपास 2 ते 3 महिने जाते. म्हणजे उगाच थोडीशी घ्यायची आणि सगळे देव आणि लिंबू आणि घासायचं, हे स्वच्छ निघतात. ज्या ताईंनी घेतली त्या तुम्हाला सांगतीलच. आणि स्वतःसुद्धा फेस पॅक म्हणून सुद्धा तुम्ही ह्याचा यूज करू शकता, कारण फेस पॅक जर तुम्ही ह्याचा बनवला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. तर बघा, एका वेळेस तुम्ही 2 यूज करू शकता, पण तुम्ही जेव्हा फेस पॅक करता किंवा तो हात घेऊन ह्याच्यामध्ये नाही टाकायचा, वेगळी पावडर घ्यायची. आता काय काय करतात चेहऱ्याला लावतात त्याच्यामध्ये, असं नका करू, कारण देवी देवतांची ही आपण साफ करण्यासाठी किंवा त्यांच्या अभिषेक नंतर त्यांना लावण्यासाठी आपण घेतो. त्यावेळी स्वतःसाठी वेगळं पॅकेट घ्या आणि देवी देवतासाठी वेगळं घ्या. नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये काढून ह्याचा फेस पॅक बनवून तुम्ही लावू शकता. तर बघा, अशी चंदन पावडर आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. सुगंध खूप मस्त आहे. कुरिअर पोचल्यानंतरच तुम्हाला ह्याचा सुगंध दरवळू लागतो. तसंच बघा, बऱ्याच ताईंना घरामध्ये आपल्याकडं हळदीचं लिंपण वगैरे आपण उंबऱ्याला करतो, किंवा घरामधली नकारात्मकता दूर होण्यासाठी, किंवा असं आपण पूजा करतो, किंवा कोण कसं घरामध्ये येतं असं कळत नाही, किंवा निगेटिव्ह लोकसुद्धा आपल्या घरामध्ये येतात. त्यावेळी काय करायचं की हे गोमूत्र आणि हळद टाकून फरशी पुसून घ्यायची. निगेटिव्ह लोकांची जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरापासून तुटली जाते. तर हे असं गोमूत्र आहे. तर ह्या बॉटलची प्राईज आहे 15 रुपये, खूप कॉस्टली नाही आहे, तुम्ही घेऊ शकता.
आणि रोज फरशी पुसण्यासाठी किंवा आपल्या घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी हळदीचं लिंपण आपण उंबऱ्याला करतो, त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी प्युअर गाईचं हे गोमूत्र आहे, शुद्ध देशी गाईचं आहे. तर हे सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर हे असे आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. तसंच बघा आपल्याकडे अगरबत्त्या नवीन आल्या त्या सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तसंच बघा चाफा प्रत्येकालाच घेणं शक्य नसतं, तर अशा वेळी तुम्ही ही चाफ्याची अगरबत्ती आहे ती सुद्धा यूज करू शकता. कारण याला चाफ्याचा सुगंध आहे, तर स्वामींना आवडणारा चाफा रोजच मिळतो. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये चाफ्याचं झाड किंवा चाफ्याची फुलं कमी मिळतात. म्हणजे सोनचाफा म्हणजे पांढऱ्या कलरचा चाफा तर असतोच. तर अशा वेळेस बघा तुम्ही चाफा म्हणजे सुगंध तर एकच आहे, पांढरा असो किंवा थोडासा सोनचाफ्याचा वेगळा सुगंध असतो. पण तुम्ही ही चाफ्याची अगरबत्ती नक्की ट्राय करा, कारण खूप छान असा ह्याचा सुगंध आहे, नॅचरल आहे आणि छान वास येतो. ज्या ताईंनी घेतलं ते कमेंट करतीलच. तसंच बघा सगळ्याची आवडती रुद्राक्ष अगरबत्ती. ही रुद्राक्ष अगरबत्ती बरोबर 1.5 तास चालते बरं का. 1.5 तासापेक्षा थोडीशी जास्त चालते असं म्हटलं तरी चालेल. ज्या ताईंनी घेतलंय त्यांना अनुभव आहे. ह्याची स्टिक आहे ती एकदम मोठी आहे, म्हणजे तुम्ही एका वेळेस एक स्टिक सुद्धा लावू शकता. एवढी छान क्वालिटीची ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे. तसंच बघा ग्रीन ॲपल म्हणून अगरबत्ती आहे. म्हणजे ज्या अगरबत्त्या तुमचा व्यवसाय आहे, उद्योग आहे किंवा तुमचा बिझनेस आहे किंवा तुमचं पार्लर आहे, ब्युटी पार्लर आहे, तुमचं बुटीक आहे, काही असो, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि सकारात्मक किंवा माइंड आपलं फ्रेश किंवा छान वाटण्यासाठी तुम्ही ह्या अगरबत्त्या नक्की ट्राय करा. ज्या ताईंनी घेतले ते सांगतीलच, कमेंट करतीलच आपल्या कमेंट बॉक्समध्ये, कारण त्यांना खूप छान अशा म्हणजे आपल्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या जर्मनी, ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर US ह्याच्यापर्यंत ह्या पोचलेल्या अगरबत्त्या आहे, दुबई. कारण ह्या अगरबत्त्याची क्वालिटी एक नंबर आहे. ज्या ताई घेतल्यात त्यांना ह्याचं माहितीच आहे, त्यांनी स्वतःचा फीडबॅक किंवा रिव्ह्यू दिलेला आहे. कमेंटसुद्धा तुम्ही चेक करू शकता, कमेंटमध्ये सुद्धा ताई सांगतात. कारण आपल्या ज्या अगरबत्त्या आहेत एकदा घेतल्या की त्या पुन्हा पुन्हा रिऑर्डर होत असतात. एवढं सुंदर क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत. तसंच बघा आपल्याकडली सगळ्यांना आवडती व्हॅनिला. ही व्हॅनिला अगरबत्तीसुद्धा प्युअर नॅचरल आहे बरं का. म्हणजे हे सगळे फ्लेवर ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे सगळे फ्लेवरमध्ये ह्या बनवलेल्या आहेत अगरबत्त्या. ह्याच्यामध्ये सगळ्या इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले असतात. आणि ही सुद्धा अगरबत्ती बघा 60 मिनिटं चालते बरोबर. तर खूप छान अशी ही व्हॅनिला अगरबत्ती आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ह्या अगरबत्त्या तुम्हाला घरपोच मिळतील. तसंच बघा चिली म्हणून एक फ्लेवर आहे, हा नवीन आहे. चिली म्हणून एक फ्लेवर, हा फ्लेवर चार्ली आहे. तर चार्ली अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. ह्याला चार्ली म्हणतात. आज नवीनच लॉन्च झालेली अगरबत्ती आहे. सुगंध म्हणजे मी व्हिडिओ करते पण मला सुद्धा सुगंध जाणवतो. ह्याला चार्ली असं म्हणतात. तसंच बघा प्रसाद अगरबत्ती, ही जी आहे ती प्रसाद अगरबत्ती आहे. खूप सुंदर अशी प्रसाद अगरबत्ती आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप छान क्वालिटीची ही प्रसाद अगरबत्ती आहे. तुम्हाला हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ह्याचाही सुगंध खूप छान आहे. तसंच बऱ्याच ताईंची आवडती आणि बऱ्याच ताईंनी घेतलेली ही कॉफी अगरबत्ती. म्हणजे बऱ्याच ताईंनी ही कॉफी अगरबत्ती परचेस केलेली आहे आणि त्यांना सुद्धा ह्याचा सुगंध खूप आवडलेला आहे. ह्याला कॉफी अगरबत्ती म्हणजे खूप छान. आणि जसं कॉफीचा फ्लेवर म्हणजे आपण घरामध्ये जेव्हा कॉफी बनवतो तेव्हा त्या कॉफीचा जसा सुगंध येतो, स्मेल येतो, सेम तो. आणि कॉफी म्हणजे कॉफी पिल्यासारखं फील येतं ह्या अगरबत्तीने. तर नक्की तुम्ही ऑर्डर करा. ह्याला कॉफी अगरबत्ती असं म्हणतात. त्याच्यानंतर पीच म्हणून एक अगरबत्ती आहे आपल्याकडली. ह्याचा सुद्धा सुगंध छान आहे. कारण तुमचा व्यवसाय आहे, उद्योग आहे किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण, मंगलमय वातावरण तुम्हाला निर्माण व्हावं असं वाटत असेल किंवा सगळ्यांना फ्रेश वाटतं घरामध्ये किंवा प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये फ्रेश वाटावं, त्यासाठी तुम्ही पीच अगरबत्ती सुद्धा ट्राय करू शकता. तसंच कापूर आणि तुळशीपासून बनवलेली ही भीमसेन अगरबत्ती. म्हणजे ही सुद्धा 1 तास चालते आणि ह्याचा जो स्मेल आहे, जो ह्याचा सुगंध आहे तो दिवसभर घरामध्ये दरवळतो. ह्याला भीमसेन अगरबत्ती असं म्हणतात. ह्याच्यामध्ये बघा कापूर ॲड आहे, प्युअर शुद्ध भीमसेन कापूर आणि तुळस ह्या दोन्हीपासून बनवलेली ही भीमसेन अगरबत्ती. तर ही अगरबत्ती सुद्धा बऱ्याचशाच ताईंनी घेतलेली आहे आणि खूप छान असा ह्याचा सुद्धा रिझल्ट आहे. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधून. ह्या सगळ्या पूजेच्या आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगदी घरपोच मिळतात. म्हणजे घरी बसल्या तुम्ही व्हिडिओ बघा, खाली डिस्क्रिप्शन प्रत्येकाने चेक करा. त्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच बघा ही चंदन अगरबत्ती. ही चंदन अगरबत्ती आहे, ही तर खूप सगळ्या ताईंना आवडते. म्हणजे चंदनाचा सुगंध आहे ह्याच्यामध्ये
आणि ज्या अगरबत्त्या आपल्या आहेत ह्या लावल्यानंतर दिवसभर ह्याचा वास, ह्याचा सुगंध, ह्याची स्मेल घरामध्ये राहतो. तर ही चंदन अगरबत्ती आहे, ही सुद्धा खूप सुंदर आहे. ज्या ताईंनी घेतलेली आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की आपल्याकडले जे सगळे प्रोडक्ट आहेत ते नॅचरल आणि छान आहेत. म्हणजे कसं की आपण जे विकतो प्रोडक्ट सगळ्याची क्वालिटी A1 असते, म्हणजे नंबर 1 क्वालिटीचे प्रोडक्ट असतात. कोणते आपल्याला 20-30 रुपयाच्या हलक्या अगरबत्त्या नसतात किंवा त्याच्यामध्ये केमिकल वगैरे असेल किंवा एखाद्याला अगरबत्ती लावल्यानंतर सुद्धा घरामध्ये त्रास होऊ शकतो, अशा पण अगरबत्त्या असतात. तर बघा ह्याचा स्मेल खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग नाही आहे, काही नाही आहे, नॅचरल आहेत, मसाला अगरबत्त्या आहेत. तुम्ही ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा माझी स्वतःची आवडती अगरबत्ती आहे बरं का, श्रीगंध. खूप छान सुगंध आहे ह्याचा आणि असं नाही का माइंडला असं फ्रेश आणि खूप भारी वाटतं. श्रीगंध अगरबत्ती लावते मी देवपूजा झाल्यानंतर आणि मी चहा पिते, म्हणजे मला असं खूप भारी फील होतं. तर तुम्ही सुद्धा ही श्रीगंध अगरबत्ती नक्की ट्राय करू शकता. तसंच मस्क कस्तुरी, हे बघा मस्क कस्तुरी म्हणून एक अगरबत्ती आहे, ही सुद्धा खूप सुंदर आहे. मस्क कस्तुरी म्हणजे लक्ष्मी मातेला कस्तुरी फार प्रिय आहे. तुम्ही लक्ष्मीची सेवा करत असाल त्यावेळेस तुम्ही बघा गुलाबाची अगरबत्ती लावू शकता, मस्क कस्तुरी लावू शकता, कस्तुरी लावू शकता. तसंच बघा ही केसर हिना, ह्याच्यामध्ये केसर आणि हिना आहे. तर ही सुद्धा अगरबत्ती खूप छान सुगंध आहे. ह्याचा धूप पण आहे, तुम्हाला दाखवते, धूप घेऊन ये. केसर हिना धूप स्टिक आहे. ज्यांना अगरबत्ती नको आहे ते स्टिक सुद्धा ऑर्डर करू शकता. आपल्याकडे सगळ्या भीमसेनपासून सगळ्यापर्यंत स्टिक आहेत, म्हणजे धूप स्टिक आहे, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ही कस्तुरी आहे, मस्क कस्तुरी, तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे भरपूर अशा श्रीगंध अगरबत्त्या आहेत, म्हणजे अगरबत्त्या ज्या आहेत आपल्याकडे त्या भरपूर मिळतात. म्हणजे तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही, आता बऱ्याच ताई आहेत एका वेळेस बघा 4-4, 6-6 अगरबत्त्या मागवतात. कालच एका ताईंची ऑर्डर गेली, त्यांनी रुद्राक्ष अगरबत्त्या 6 मागवल्या होत्या. तर बघा हे अगरबत्त्या एका वेळेस तुम्ही जर 4, 5, 10 अशा घेऊ शकता. कारण अगरबत्ती ही अशी गोष्ट आहे की देवपूजेला प्रत्येकालाच लागते. खूप सुगंध असा ह्याचा स्मेल आहे, खूप छान आहे, नॅचरल आहेत. आणि जर तुम्हाला कोणाला काहीतरी द्यायचंच असेल तर तुम्ही ह्या गिफ्टसुद्धा देऊ शकता. जसं की तुम्ही एखादी 5 अगरबत्त्या करून, म्हणजे तुम्ही दिलेल्या गिफ्टमुळं त्यांच्या घरामध्ये एक छान सुगंध दरवळतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ही पण अगरबत्ती खूप छान आहे. व्हाईट स्प्रिंग म्हणून ही अगरबत्ती आहे, ही सुद्धा खूप सुंदर आहे, तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा ही केसर हिना, ही केसर हिना खूप छान आहे. म्हणजे स्वामींना हिना आवडतो आणि ह्याच्यात केसर आहे, म्हणजे तुम्ही लक्ष्मी मातेच्या स्वामींची सेवा करताना हे लावा. किंवा त्याच्यामध्ये बघा ही स्टिक आहे, जे अगरबत्ती लावत नाहीत ताई त्यांनी स्टिक लावला तरी चालेल. बघा हा केसर हिना स्टिक आहे, ही स्टिक मी तर रोज स्टिक लावते. तुम्ही बघताना मी लक्ष्मीची सेवा करताना ही केसर हिना स्टिक लावते. तसंच बघा भीमसेन कापूर स्टिक, म्हणजे भीमसेन शुद्ध कापरापासून बनवलेली ही भीमसेन स्टिक आहे, तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. निगेटिव्हिटी, सकारात्मकता आणते, निगेटिव्हिटी वाईट शक्ती घरामधून दूर होते आणि आपल्याला फ्रेश आणि पॉझिटिव्ह घरामध्ये वाटतं. तर ही भीमसेन स्टिक आहे आणि ही केसर हिना आहे, तुम्हाला जी हवी ती घ्या. तसंच नक्षत्रम केवड्यामध्ये पण ही स्टिक आहे बरं का. ज्या ताईंना नक्षत्रम केवडा घ्यायची असेल, जसं की आपण श्रीयंत्राची सेवा करतो त्यावेळेस कसं करायचं, मी मिक्स अगरबत्ती लावते बरं का. मी तुम्हाला सांगते, मी एक गुलाबाची अगरबत्ती लावते, मी नक्षत्रम केवडा लावते, त्याच्यानंतर मी हिना धूप स्टिक, असं 3-4 अगरबत्ती एकत्र करून मी अगरबत्ती लावते. म्हणजे सुगंध असा वेगवेगळा आणि छान येतो. जसं तुम्ही हे श्रीयंत्र तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करता तेव्हा केवडा नक्षत्रम अगरबत्ती लावू शकता, केसर हिना लावू शकता किंवा भीमसेन ही सुद्धा लावू शकता. तर हे अशा सगळ्या अगरबत्त्या आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे शुद्ध भीमसेन कापूर मिळतो, शुद्ध प्युअर भीमसेन कापूर मिळतो. तर हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता, खूप छान आहे. तर सकाळीच मी तुम्हाला दाखवलं की लक्ष्मी माताच्या चरणाशी गुलाबाच्या पाकळ्या आणि भीमसेन कापूर थोडासा त्याच्यात टाकून ते आपल्याला व्हायचं आहे आपल्या आर्थिक अडचण दूर होण्यासाठी किंवा कर्जमुक्ती होण्यासाठी. तर बघा असं खूप सुंदर असा शुद्ध भीमसेन कापूर आहे, तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर हे सगळे जे प्रोडक्ट तुम्ही बघताय ते सगळे शुद्ध आणि नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत, तुम्ही ते बिनधास्त घेऊ शकता. तर हे असं अगरबत्तीचं आपल्याकडचं प्रोडक्ट होतं. तसंच बघा रांगोळीचे साचे पण आपल्याकडे आहेत, तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील तर बघा सगळ्या देवी देवतांचे शुभ चिन्ह असणारे रांगोळी साचे आपल्याकडे मिळतात. तसंच बघा स्वामींची 11 इंच मूर्ती, तुम्हाला मी 11 इंच स्वामींची मूर्ती दाखवते, पुढं टोपी घातलेली स्वामींची मूर्ती. माझ्या देवघरामध्ये जशी स्वामी माऊली आहेत साक्षात जिवंत, तशी अगदी स्वामींची 11 इंच प्रतिमा मूर्ती आपल्याकडे आहे, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते. 7 इंच आहे, 5 इंच आहे. तसंच तुळजाभवानी मातेच्या सुद्धा भरपूरशा अशा मूर्त्या आहेत.
श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी माऊलीने गोंडोशी टोपी सुद्धा घातलेली आहे बरं का. बघा तर फक्त स्वामींची तुम्हाला टोपी हवी असेल, शॉल नको असेल तर फक्त टोपी सुद्धा स्वामी माऊलींची मिळेल. तर बघा ही स्वामी माऊलींची अशी 11 इंच जी माझ्या देवघरामध्ये आहे, 1 फुटाची मूर्ती आहे, ही सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तुम्ही बघू शकता किती कोरीव आणि जिवंतपणा आहे स्वामींच्या. आणि स्वामी हसतायत, म्हणजे बघा हातात घेतल्या स्वामी हसले. तुम्हाला पण दिसत असतील व्हिडिओच्या माध्यमातून, मला तर दिसतंय. स्वामी आता तुम्हाला मी मांडणीमध्ये ठेवून दाखवते तेव्हा बघा तुम्हाला म्हणजे भाव स्वामींचे बदलतात. कारण माऊली खूप प्रेमळ आहेत आणि माऊलीने आजपर्यंत खूप साथ दिली. सगळ्यांचं माऊली कल्याण करतायत आणि माऊलींच्या सेवेमधून खूप माझ्या तर आयुष्याचं खूप सोनं झालंय. कारण स्वामी आहेत बरं का. आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल की स्वामी हसतायत गोड असे. तर बघा ही स्वामींची 11 इंच मूर्ती आहे, 1 फूट. तर ही जी हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. माझ्या देवघरामध्ये आहे तशी ही सेम मूर्ती आहे स्वामी माऊलींची. तर ही टोपीसुद्धा तुम्हाला मिळेल. काफिकनाथांची मूर्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. जर बऱ्याच ताई सेवा करतात मच्छिंद्रनाथांची वगैरे, तर ही सुद्धा आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे. 7 इंचामध्ये आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी बिनधास्त ऑर्डर करावी. तसंच बघा स्वामींची 5 इंच मूर्ती, 7 इंच आणि तुळजाभवानी आईसाहेबांच्या सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती बघा तुम्ही ह्याच्या कलरमध्ये आहे. आपल्या स्वामींची जी मूर्ती आहे ना त्या मटेरियलमध्येच आहे. ह्याला सुद्धा अभिषेक चालतो. आणि ह्यांचा जो कलर आहे तो तुम्ही बघा राणी कलर आहे, पिंक कलर आणि हिरवा कलर, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 कलर आहेत. तो देरवाळा हिरवा कलर. छोटीशी आहे, ह्याचा साईज आहे 4.5 इंच. तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे, ह्याचा साईज आहे 4.5 इंच. तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे. जड आहे एकदम भरीव अशी बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे, 1 फुटाची. अशी पाठीमागं पद्मासनावरती आईसाहेब विराजमान आहेत. आणि ही मूर्ती जी आहे ती खूप भरीव आणि छान आहे. तर ही बघा 1 फुटाची आहे. ह्याला अशी कमान सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. कमान सुद्धा आहे, खूप जड आहे बरं का. मागच्या वेळी थोड्याशा पोकळ होत्या, पण यावेळेस ह्या मूर्त्या पूर्ण भरीव बनवून घेतलेल्या आहेत. तर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे, कमान आहे पाठीमागं आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची. ह्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे, हा राणी कलर आहे आणि ह्याच्यामध्ये सेम तुम्हाला ग्रीन कलर सुद्धा मिळेल. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कॅमेरा बॅक करून दाखवेल. ह्याच्यामध्ये हिरवा कलर आहे आणि हा एक कलर आहे. तुम्ही हा सुद्धा कलर घेऊ शकता. तसंच बघा त्याच्यामध्ये बघा ही एक आहे 7.5 इंच. ह्याच्यामध्ये हिरवा कलर पण आहे आणि हा लाल कलर आहे. तर जी हवी ती तुळजाभवानी मातेची तुम्ही मूर्ती घेऊ शकता. तसंच स्वामींची सुद्धा मूर्ती तुम्ही 1 फूट, 5 इंच आणि 7 इंच या 3 साईजमध्ये स्वामी माऊलींच्या मूर्त्या आहेत. तसंच बघा ही स्वामी माऊलींची जी मूर्ती आहे ती 7 इंच आहे. ही स्वामींची मूर्ती बरोबर 7 इंच आहे. हसरे स्वामी, हे सुद्धा स्वामी हसताना खूप गोड दिसतात बरं का. ह्यांना आपण हसरे स्वामी असं म्हणतो. तर ही सुद्धा तुम्ही मूर्ती आपल्याकडून घेऊ शकता. 7 इंच आहे स्वामी माऊलींची. त्याच्यामध्ये ही 5 इंच मूर्ती आहे. हे बघा अशी छोटीशी 5 इंच मूर्ती आहे. त्याला असे पाठीमागं लोड आहेत. खूप सुंदर आणि छान अशी स्वामींची मूर्ती आहे. तसंच बघा दत्तगुरूंची मूर्ती 6 इंचामध्ये दत्तगुरूंची छोटीशी मूर्ती आहे. असे श्वान आहेत, गाय आहे आणि त्रिमुखी दत्तांची ही 6.5 इंच ह्याची साईज आहे. तर ही छोटीशी मूर्ती मिळेल. याच्यामध्ये 1 फुटाची सुद्धा मूर्ती दत्तगुरूंची आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तर हे असं आजचं कलेक्शन होतं. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कोणते व्हिडिओ किंवा कोणत्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार नाही. आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला खाली क्लिक करा, बटन आहे घंटीसारखं. तर बघा त्याच्यामध्ये तुळजाभवानी मातेची जी आता मी कमान म्हणजे पद्मासनावरती विराजमान आईसाहेब आहेत त्याच्यामध्येच बघा हे एक कलर आहे. ह्याच्यामध्ये हा हिरवा कलर आहे. जो हवा तो तुम्ही कलर घेऊ शकता. ह्याच्यामध्ये हा हिरवा कलर आहे. याला कॅरी बॅग घालून ठेव. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला मी बॅक कॅमेराने कलेक्शन दाखवते मूर्त्यांचं कसं आहे. तर बघा हे तुपाचे दिवे आहेत, 2.5 तास चालणारे. तुम्हाला सर्वांना मी सांगितलंच होतं. आणि ते तुपाचे दिवे लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला समय आपल्याकडे पंथी दिवे मिळतात, ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता.